तुमच्या माहितीसाठी बँक खात्यातल्या नॉमिनीला सगळे पैसे मिळतात का? कायदा काय सांगतो आपण जाणून घेऊया. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की बँक खात्यावर नॉमिनी वारसदार म्हणून नाव टाकलं की त्या व्यक्तीला सगळ्या पैशांची मालकी मिळते. पण नियम काय सांगतात? नियमानुसार नॉमिनी हा संपत्तीचा मालक नसतो, तो फक्त एक ट्रस्टी म्हणजे बँक आणि कायदेशीर वारसदारांमधील एक दुवा असतो. खातेदाराच्या निधनानंतर बँकेतले पैसे सुरक्षितपणे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावेत यासाठी नॉमिनीची नियुक्ती केली जाते. आता बँक पैसे कुणाकडे सोपवते ते जरा बघूयात. खातेदाराचा मृत्यू झाला तर बँक सगळे पैसे नॉमिनीच्या स्वाधीन करते, जेणेकरून बँकेची जबाबदारी संपते. पण ते पैसे मिळाल्यानंतर नॉमिनी ते स्वतःसाठी वापरू शकत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तो स्वतः कायदेशीर वारसदार नसेल. नॉमिनीचं मुख्य काम काय असतं? तिनं ते पैसे मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांना म्हणजे पत्नी, मुलं किंवा आई वडील यांच्यामध्ये कायद्यानुसार किंवा मृत व्यक्तीच्या इच्छापत्रानुसार वाटून देणं गरजेचं आहे. जर नॉमिनीनं पैसे देण्यास नकार दिला तर कायदेशीर वारसदार त्या पैशांवर आपला हक्क सांगून न्यायालयामध्ये जाऊ शकतात. पण या नियमाला विमा, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काही अपवाद सुद्धा आहेत, जिथे रजिस्टर नॉमिनी हाच मालक मानला जाऊ शकतो. पण बँक खात्याच्या बाबतीमध्ये वारस हक्क कायदाच अंतिम ठरतो. आणि मग त्यामुळे भविष्यातले वाद टाळण्यासाठी जर तुम्हाला तुमचे पैसे ठराविक व्यक्तीलाच मिळावेत असं वाटत असेल तर बँकेमध्ये खात्यावर नॉमिनी नेमण्यासोबतच एक कायदेशीर इच्छापत्र लिहून ठेवणं हा सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.